विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण संख्याज्ञान या पाठावरील उदाहरणे कशी सोडवायची याबद्दल माहिती घेत आहोत. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मध्ये अभ्यासलेल्या अभ्यासक्रमावर आधारित उजळणी केली. त्यामध्ये आपण काय काय पाहिलो पहा बरे. तर आपण पाहिलो प्रथम दशमान पद्धतीमध्ये कोणत्या अंकांचा वापर केला जातो त्याबद्दल माहिती घेतली. येथे पहा, येथे तुम्हाला दशमान पद्धती दिसत आहे. त्यानंतर आपण काय पाहिलो, दशमान पद्धतीमध्ये 0 ते 9 अंकांचा वापर करून आपण जे संख्या लेखन करत असतो ते संख्या लेखन देवनागरी संख्या चिन्हांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये सुद्धा करतो याविषयी माहिती घेतली. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये संख्यांचे लेखन कसे करावे याच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर आपण पुढील भाग पाहिला होता, तो म्हणजे दशमान पद्धतीमध्ये असणाऱ्या 0 ते 9 या अंकांचा वापर करून कोणत्या पद्धतीने 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी अशा संख्या तयार करता येतात आणि त्या तुम्ही वहीमध्ये तयार सुद्धा केला आहात. याशिवाय संख्यांचे 5 अंकी आणि 4 अंकी आणि 5 अंकी संख्यांचे लेखन आणि वाचन कसे करावे, याशिवाय दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या कशी तयार करायची याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली. उदाहरण संग्रह 2 तुम्ही सगळेजण सोडवला असालच. मग आज आपण काय पाहतोय, आज आपण संख्याज्ञान या पाठावर आधारित पुढील भाग पाहणार आहोत. म्हणजेच उजळणीमध्ये आपण 5 अंकी संख्यापर्यंतचे लेखन आणि वाचन याविषयी माहिती घेतली, उजळणी केली, त्यावरील उदाहरणे सोडवली. आज आपण 5 अंकीच्या पुढची संख्या 6 अंकी संख्या, या 6 अंकी संख्येचे लेखन कसे करायचे आणि त्या संख्येचे वाचन कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया 6 अंकी संख्येचे वाचन व लेखन. 6 अंकी संख्या कशी लिहायची आणि त्याचे वाचन कसे करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघता की रोज रस्त्यावरील वाहतूक ही खूपच वाढलेली आहे. ही रस्त्यावरील वाहतूक जी वाढलेली आहे त्यामध्ये तुम्हाला वाहतुकीची कोणकोणती साधने पाहायला मिळतात, लक्षात आलेच असेल तुमच्या. अगदी सायकल पासून आपण मोठमोठे ट्रक असतील, डंपर असतील याच्यापर्यंतची वाहने पाहत असतो. याच्यामध्ये आपण सर्वसामान्यपणे आपण ज्या गाड्या वापरतो त्यांचा विचार केला तर आता तुम्हाला सगळ्यांना कार, 4 चाकी वाहन हे सगळ्यांना तुम्हाला माहितच आहे. जर तुम्हाला मी सहज विचारले की एखाद्या कारची किंमत किती असेल बरे, किंवा इथे चित्रामध्ये तुम्हाला एक कार दिसत आहे, या कारची अंदाजे किंमत किती असेल, आपण सहजच बोलून जातो की या कारची किंमत असेल 6 लाख किंवा 7 लाख. कारण कारची किंमत ही नेहमी लाखामध्येच असते. मग 6 लाख ते 7 लाख ही कारची किंमत असेल तर हे लाख म्हणजे किती, 6 वर किती शून्य दिल्यानंतर लाख मिळतात हे माहित आहे का तुम्हाला? तर तेच आज आपल्याला येथे माहित करून घ्यायचे आहे. हे लाख जे आहेत ना यालाच आपण लक्ष असे सुद्धा म्हणतो. लाख यालाच आपण काय म्हणतो, लक्ष असे म्हणतो. आणि या 6 अंकी संख्येच्या ओळखीमध्ये आपण संख्यांचे वाचन करीत असताना लाख पासून सुरुवात करणार आहोत. मग आतापर्यंत काय शिकलात पहा. उजवीकडून डावीकडे आपण ज्यावेळी एखाद्या संख्येचे लेखन करतो त्यावेळी पहिले घर एककचे असते, त्यानंतर येतो दशक, त्यानंतर शतक, त्याच्या डावीकडे आहे हजार आणि हजारच्या डावीकडे आहे दशहजार. आता ह्या 5 अंकांचे वाचन तुम्हाला येते, याचे अक्षरी लेखन सुद्धा तुम्ही करता. पण आता आपल्याला इथे 6वे एक स्थान तयार करायचे आहे, ते म्हणजे लाख किंवा लक्ष. आणि मग जी कारची किंमत आपण सांगितलं 6 किंवा 7 लाख, ते 6 किंवा 7 लाख म्हणजेच ह्या लाखच्या घरामध्ये आपण 6 लिहिले तर या सर्व घरांमध्ये शून्य असणार आहे. म्हणजे 6 वर किती शून्य आले बघा. इथे आपण 6 अंकी संख्येचे
शून्य आल्या तर तिथं लाखचे वाचन केले जाते. म्हणजे एका लाखची किंमत जर आपण विचारात घेतली तर ती 6 लाख किंवा तुम्ही सांगितला 7 लाख. या पद्धतीने आपण त्याचे लेखन केलेले आहे. मग ही 6 लाख किंवा 7 लाख संख्या म्हणजे खूप मोठी आहे का? हो, नक्कीच खूप मोठी आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते म्हणजे 1 लाख ऐकून माहित आहे. मग 1 लाख म्हणजे एकावर किती शून्य येतील? या पद्धतीने आपण विचार केला तर एकावर 5 शून्य येतील. पहा, या पद्धतीने 1 लाखाचे आपण वाचन लेखन केले. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष किंवा लाख. 1 लाख आपण तिथे लेखन केले. आता हे 1 लाख आपण हजारामध्ये सुद्धा लिहू शकतो. 1 लाख म्हणजे किती हजार होतील बरे? तर 1 लाख हजारामध्ये किती शून्य असतात? 3 शून्य असतात. त्या 3 शून्य आपण आधी दिल्या तर 1 लाख म्हणजे किती होतात? 100,000 होतात. पहा बरे, ह्या 3 शून्य आपण सोडल्या तर राहिले 100 आणि 100,000 म्हणजेच 1 लाख हो. मग 1 लाखाच्या निम्मे किती असतात? 1 लाखाच्या निम्मे आपण केलो तर आपल्याला 50,000 मिळतात. अशा पद्धतीने या 6 अंकी संख्येचे वाचन तुम्हाला करता आले पाहिजे. आता आपल्याला इथे काय शिकायचे आहे तर 6 अंकी संख्येचे वाचन कसे करायचे ते आधी आपण शिकूया. चला तर मग पाहूया पहिले उदाहरण. उदाहरण पाहण्यापूर्वी नक्कीच तुम्ही सगळ्यांनी तुमच्या बरोबर वही आणि पेन घेऊन बसला असाल. तर माझ्या बरोबर पहिली 2 उदाहरणे समजावून घ्या आणि तिथून पुढची उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. माझ्या बरोबर तुमचं उत्तर नक्कीच निघणार आहे. चला तर मग लक्ष द्या, पाहूया 6 अंकी संख्येचे वाचन कसे करायचे. येथे आपल्याला संख्या दिलेली आहे. पहा, आपणाला या संख्येचे वाचन करायचे आहे. वाचन करण्यापूर्वी काय करायचे पहा, येथे दिलेल्या एकूण संख्या किती ते प्रथम मोजा. एकूण संख्या किती आहे? एकूण संख्या आहे 1 2 3 4 5 आणि 6. ह्या 6 संख्या आहेत म्हणून आपण येथे प्रथम 6 कॉलम तयार करून घेऊया. याच्यामध्ये उजवीकडून डावीकडे संख्यांच्या स्थानांचे लेखन करूया. हे पहा, स्थान आहे एकक, एककच्या डावीकडे येईल दशक, दशकच्या डावीकडे शतक, शतक नंतर येतो हजार, हजार नंतर येतो दशहजार आणि दशहजार नंतर येणार आहे लक्ष. आता या दिलेल्या संख्यांचे आपणाला या रकान्यांमध्ये लेखन करून घ्यायचे आहे आणि लेखन केल्यानंतर मगच आपल्याला त्याचे वाचन जमणार आहे. पहा, आहे त्याप्रमाणे आपण संख्या लिहिल्या 2 3 5 7 0 5. आता या संख्यांचे लेखन करून घेतल्यानंतर याचे आपल्याला वाचन करायचे आहे. तर वाचन करत असताना काय करायचे पहा, संख्यांचे गट तयार करायचे. हे गट त्या संख्यांच्या स्थानानुसार असणार आहे. मग आता स्थानानुसार गट कशी करायचे तर तुम्हाला सगळ्यांना 2 अंकी संख्यांचे वाचन येतेच. 10 ते 99 पर्यंतच्या 2 अंकीच्या संख्या आहेत त्यांना आपण सहजपणे वाचन करतो. म्हणून येथे प्रथम दशक आणि एकक स्थानचे जे अंक आहेत त्यांचे आपण त्या 2 संख्यांचा मिळून आपण एक गट तयार केला. पहा, हा एक आपला गट झाला आणि ह्या गटाला आपण नाव देणार आहोत एकक गट. हा आपला कोणता गट झाला पहा, हा आपला एकक गट झाला. आता काय करायचे, एकक गट का तयार केला हे लक्षात आले का पहा. तर 2 अंकी संख्यांचे वाचन आपण एकत्रितपणे करतो, सुट्टे सुट्टे करत नाही. म्हणून आपण त्या 2 अंकी एकक आणि दशक मिळून एक गट केला, ते झाले एकक. एकक म्हणजे किती सुट्टे असतात तेवढ्या संख्या या सुट्ट्या असतात म्हणून इथे आपण एकक गट तयार केला. आता त्यानंतर पहा, शतक म्हणजे किती 100. शतक म्हणजे 100 हा स्वतंत्र गट येतो आणि म्हणून शतक साठी आपण हा एक स्वतंत्र गट तयार करून घेतला आणि या गटामध्ये राहणार आहे
फक्त शतक हा एकटाच राहील हे लक्षात घ्या. आता तिसरा गट आपल्याला करायचा आहे. द ह हा कोणते अक्षर, द ह हे आपण कशासाठी वापरतो, तर द हे सिंबल आपण दशहजार साठी वापरतो आणि ह हे अक्षर आपण हजार साठी वापरतो. हजार आणि दशहजार ह्या दोन्हींचा मिळून एक गट तयार करायचा. हजार आणि दशहजार, दशहजार म्हणजे किती, 10,000 आणि हजार म्हणजे 1,000. हे दोन्ही हजारच्या गटातले येतात, म्हणून काय करायचे, दशहजार आणि हजार मिळून एक गट तयार करायचा. हा गट किती कशाचा होईल पहा, हा गट हजारचा गट होईल. आणि त्यानंतर आता एकटाच राहिला तो कोण, लक्ष, आणि म्हणून हा शेवटचा गट एकटाच राहील, तो लक्षचा गट राहील. आता जसे आपण गट केले तसे संख्यांचे वाचन करायचे. पुन्हा एकदा गट लक्षात आले का पहा. एकक दशक असा 2 अंकी संख्यांचा एक गट करायचा. शतक हा एकटाच राहील. दशहजार आणि हजार मिळून हजारचा गट तयार होईल आणि लक्ष हा पुन्हा एकटा स्वतंत्र राहील. मग आता या दिलेल्या 6 अंकी संख्येचे आपल्याला वाचन करायचे आहे. वाचन कसे होईल पहा बरे. वाचन संख्यांचे लेखन आपण जरी एकक स्थानाकडून लक्ष स्थानाकडे संख्यांच्या स्थानांचे लेखन करत असलो तरी संख्या लेखन हे लक्ष स्थानाकडून एकक स्थानाकडे करत जायचे आहे. आता संख्यांचे वाचन सुद्धा लक्ष स्थानाकडूनच करायचे. तर पहिल्यांदा किती आहे, या लक्ष हा एक स्वतंत्र गट आहे, इथे आहेत 2, म्हणून ही संख्या आपण कशी लिहिणार पहा. याचे वाचन किंवा याचे अक्षरी लेखन होईल 2 लक्ष. तुम्हाला संख्यांचे अक्षरी लेखन करता आले पाहिजे. आता दुसरा गट कोणता आहे, हजारचा गट आहे आणि या हजार मध्ये हे दोन्ही संख्या एकत्रित वाचायची. किती आहे ही संख्या, 35. 3 वर 5 35. हजार स्थानी 35 असल्यामुळे संख्या तयार झाली 35,000. त्यानंतर पहा, शतक स्थानी आहे 7 म्हणून झाले 700. दशक आणि एकक स्थान मिळून झाले 5. अशा पद्धतीने संख्या तयार झाली 2,35,705. दुसरे उदाहरण पहा. येथे एकूण अंक किती दिलेत हे प्रथम दुसऱ्या उदाहरणामध्ये मोजायचे. 1 2 3 4 5 6 हे 6 अंक दिलेले आहेत, म्हणून आपण एकक स्थानाकडून दशक स्थानाकडे 6 अंकांच्या स्थानांचे लेखन करत येऊया. उजवीकडून डावीकडे आपण लेखन करत यायचे आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. पहा, तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये असे 6 रकाने करून स्थान निश्चित केलं असाल. आता आपल्याला या दिलेल्या संख्येचे इथे लेखन करून घ्यायचे आहे. पहा, संख्या काय दिलेली आहे, 3 0 8 9 7 2. आता मी मगाशी जशा पद्धतीने सांगितलेले सेम अगदी त्याच पद्धतीने इथे दिलेल्या अंकांचे गट करून घ्यायचे आणि हे गट स्थानानुसार असणार आहे. पहिला गट कोणता असणार आहे सांगा पाहू. पहिला गट असणार आहे एकक आणि दशक या हे घर मिळून आणि त्या गटाला आपण नाव देणार आहोत एकक गट. त्यानंतर दुसरा गट हा कशाचा असणार आहे, फक्त तो शतक घराचा गट असणार आहे, म्हणून आपण येथे लिहिले शतक गट. तिसरा गट हजार आणि दशहजार हे दोन्ही मिळून असणार आहे आणि त्या गटाला आपण नाव काय दिलेले आठवते का पहा. त्या गटाला आपण नाव दिलेले होते हजार गट. आणि आता हा शेवटचा गट कोणता राहील, तो आहे लक्ष गट. आता या गटानुसार आपण जे संख्यांची विभागणी केली त्यानुसारच त्याचे वाचन करायचे आहे. वाचन कुणी कडून करणार, तर वाचन हे आपण आपल्या डाव्या हाताकडून करणार आहोत. पहा, 3 चा एक सेपरेट गट आहे,
तो कोणत्या स्थानी आहे? लक्षस्थानी आहे, म्हणून याचे वाचन होईल 3 लक्ष. लक्षच्या जागी आपण लाख असे लिहिलात तरी सुद्धा चालतं. 3 लक्ष किंवा 3 लाख अशा दोन्ही पद्धतींनी आपण त्याचे वाचन करू शकतो. त्याच्या पुढे काय सांगितलेले आहे पहा. हा आहे हजारचा गट आणि हजारच्या गटामध्ये संख्या आहे 08. 08 म्हणजे किती? आपण त्याचे वाचन 8 असेच करतो आणि म्हणून इथे लिहायचे 8. 8 कोणत्या गटामध्ये आहे? हजार गटामध्ये, म्हणून हजार पुढे लिहिली. संख्या झाली 3 लक्ष किंवा लाख 8000. शतकाचा गट हा स्वतंत्र आहे, तो एकटाच आहे आणि म्हणून त्याचे वचन कसे होईल? 900. तिथे अंक आहे 9 आणि 100 म्हणजे शेकडा, 100 असे तुम्हाला सांगितलेले आहे. तो शतक स्थानी आहे म्हणून झाले 900 आणि दशक आणि एकक स्थान मिळून हा एकच अंक आपण विचारात घेणार आहोत आणि या संख्येचे वाचन आपण कसे करणार? 72. म्हणून इथे आपण लिहिले 72. अशा पद्धतीने इथे दिलेल्या या संख्येचे वाचन काय झाले पहा. 3,08,972 किंवा 3,08,972 अशा पद्धतीने 6 अंकी संख्येचे वाचन आपल्याला करता येईल. नक्कीच तुम्ही असे उत्तर काढलेला असाल. पहा तिसरे एक उदाहरण आपण आता पाहूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये पहा, उदाहरण मी घेते. या उदाहरणाचे आपल्याला वाचन करायचे आहे. एकूण अंक किती? अगदी बरोबर आहे, 6 अंक आहेत. मग तुम्ही कॉलम किती कराल? 6 कॉलम कराल. तुम्ही स्थान निश्चिती करून घ्या. पहिले स्थान येणार एकक, त्यानंतर दशक, शतक, हजार, त्याच्यानंतर येणार दशहजार आणि शेवटी येणार लक्ष किंवा लाख. हे दर्शविण्यासाठी ल या अक्षराचा वापर केला जातो. मग आता आपण ही संख्या लिहिली. पहा संख्या कोणती आहे? 8990000. संख्यांचे स्थान लिहिले, संख्या लिहिली. आता आपण त्यांचे गट करूया. गट तुमच्या लक्षात आलेच असतील. दशक आणि एकक मिळून कोणता गट होतो? एकक गट होतो. त्यानंतर पहा शतक आणि फक्त शतक, शतक आणि फक्त शतक म्हणजे शतकाचा काय होतो? एक गट होतो. राहिलेले हजार आणि दशहजार यांचा मिळून होणारा गट आहे हजार गट आणि शेवटचा येणार आहे लक्ष गट. आता वाचन करा पाहू. वाचन करीत असताना डावीकडून उजवीकडे करा. तर संख्यांचे गट करीत असताना उजवीकडून डावीकडे करा. तुमचे उत्तर अजिबात चुकणार नाही. पहा कदाचित आता तुमचे उत्तर वहीमध्ये तयार सुद्धा झाले असेल. मी सांगते ते उत्तर आणि तुम्ही लिहिलेले उत्तर बरोबर आहे का पहा. 8 आहे लक्षच्या घरामध्ये, म्हणून आपण इथे काय लिहिणार? 8 लक्ष, लक्ष किंवा लाख. त्यानंतर हजारच्या गटामध्ये 2 अंक आहेत. कोणते 2 अंक आहेत पहा? 9 आणि 9. हे मिळून किती झाले? 99 झाले. म्हणून आपण इथे लिहिले 8,99,000. कारण 99 ही संख्या हजारच्या गटामध्ये आहे. आता पुढे काय आहे? 0 शतक, 0 एकक. ते लिहिण्याची गरज नाही. इथे आपले या संख्येचे वाचन संपलेले आहे. 8,99,000 असे आपण याचे वाचन केले. आणखी काही उदाहरणे आपल्याला बघता येतील. आता प्रत्येक वेळी असे गट करायचे नाही. तुम्हाला जोपर्यंत जितका तुम्ही सराव कराल तितकं तुम्हाला फास्ट याचे वाचन करता येईल. गट तयार न करता सुद्धा तुम्हाला संख्यांचे वाचन करता येईल. कसे ते पहा. चौथे उदाहरण आता आपण पाहूया. मी तुम्हाला सांगितले की सराव केला तर असे गट करायची गरज नाही. आता पहा गट न करता सुद्धा आपण वाचन करू शकतो. पण सुरुवातीला तुम्ही असे गट करूनच वाचन करा म्हणजे तुम्हाला सराव होईल. प्रथम याच्यामध्ये किती अंक आहेत? 6 अंक आहेत. या 6 अंकांचे आपण इथे स्वल्पविराम दिलेला तुम्हाला दिसून येईल. एक अंक आहे तो लक्ष घरात आहे. हे 2 अंक हजार घरात आहेत आणि हे शेवटचे 2 अंक दशक घरात आहेत. गट न करता तुम्हाला
काढायचे असतील तर असे फक्त रेषा मारून घ्या तुम्ही. पहा शेवटचे 2 अंक सोडले एकक साठी, हा अंक सोडला शतक साठी, हे 2 अंक हजार साठी आणि हे लक्ष साठी. इथून आपण याचे वाचन करू शकतो. पहा कसे होईल. 1 लक्ष, हजार मध्ये किती आहेत? फक्त 7 आहेत म्हणून 7,000. शतकच्या घरामध्ये किती आहेत? 300 आणि पुढे किती आहेत बघा? एककच्या घरामध्ये 38. हे झाले 38. अशा पद्धतीने असे गट न करता सुद्धा आपण सहज याचे उत्तर काढू शकतो, पण त्यासाठी सराव खूप गरजेचा आहे. तुम्ही असा सराव जितका जास्त कराल तितके फास्ट तुम्हाला निरीक्षणाने सुद्धा उत्तरे लिहिता येतील. आता पहा 5वे आणि शेवटचे उदाहरण. या संख्येचे आपल्याला अक्षरी लेखन करायचे आहे, म्हणजे याचे वाचन करायचे आहे. काय कराल? गट करून घ्या. प्रथम 2 संख्यांचा एक गट, त्यानंतर आणखी एका संख्येचा एक गट. गट हे उजवीकडून डावीकडे करत यायचे आहे. त्यानंतर पुन्हा 2 संख्यांचा एक गट आपण केला आणि शेवटी राहिली एक संख्या. ह्या राहिलेल्या संख्या आता आपण जे गट केले त्याला स्थान देऊया. हे आहे लक्ष घरात, हे आहे हजार घरात, किंवा इकडून स्थान देता आला तरी चालेल. हे आहे एकक घरात आणि हे आहे शतक घरात. आता याचे वाचन पहा बरे, सहज जमेल तुम्हाला. काय येते सांगा? 6 लक्ष. आता हजार मध्ये 8 आणि 9, याला 8 वर 9 आपण काय म्हणतो? 89 म्हणतो. तर 89, 6 लक्ष, 89 हो म्हणजे हजार, 89,000. एक शतकच्या घरात आहे म्हणून 100. शतक असला की 100 जोडायचे आहे त्याला. आणि ही संख्या किती आहे? 25. आपण असे लिहिले आणि असे हे 6,89,125 असे आपण या संख्येचे वाचन केले. विद्यार्थी मित्रांनो, या 6 अंकी संख्येचे अक्षरी लेखन कसे करायचे आणि वाचन कसे करायचे हा भाग तुमच्या लक्षात आलाच असेल. आता आपण पाहणार आहोत संख्या अक्षरी दिली असेल तर अंकात कसे लिहायचे. पहा, आपल्याला आता 6 अंकी संख्यांचे अंकांमध्ये लेखन करायचे आहे. आता ही संख्या 6 अंकी आहे हे इथे सांगितले म्हणून तुम्हाला कळाले, पण सांगितले नसेल तर कसे ओळखाल तो भाग आपण पुढे पाहूया. पहा, येथे काय सांगितले? 2,63,035 या संख्येचे अंकांमध्ये लेखन करायचे आहे. आणि अंकांमध्ये लेखन करत असताना प्रथम इथल्या स्थानांचे निरीक्षण करायचे. येथे आहे लाख आणि येथे आहे हजार. आता आपल्याला हजार आणि लाख यांच्यामध्ये मोठे कोण? तर लाख हे मोठे आहे. आणि लाखामध्ये किती अंक असतात हे मी तुम्हाला मगाशीच सांगितले. पहा, मी काय सांगितले तुम्हाला? येथे 6 अंकी म्हटले म्हणून तुम्ही 6 रकाने कराल, पण हे 6 अंकीच आहे हे कसे ओळखायचे? तर इथल्या स्थानावरून ओळखायचे. इथे लाख सांगितलेले आहे आणि लाखामध्ये किती अंक असतात? 6 अंक असतात, म्हणून इथे आपण 6 कॉलम तयार करून घेऊया. स्थान लिहूया. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. आता हे स्थान लिहून घेतल्यानंतर आपणाला या संख्येची मांडणी इथे करायची आहे. पहा, किती लाख सांगितलेले आहेत? 2 लाख. तर लाखच्या घरामध्ये लिहा 2. पुढे किती सांगितले? 63,000. हजार ह्या दशहजार आणि हजारचा मिळून एक गट होतो, तुम्हाला माहितीच आहे. मग आता इथे आपण लिहिणार आहोत 63 म्हणजे 6 आणि 3. पहा, इथे लिहिले आपण 63. 2,63,000 झाले. आता पुढे किती सांगितलेले आहेत? 35. फक्त 35 सांगितलेले आहेत. मग 35 कुठे येणार? तर दशक आणि एकक गट मिळून एक गट होतो आणि इथे आपण अशा 2 अंकी संख्येचे वाचन करतो, म्हणून इथे आपण किती लिहिणार आहोत? पहा, इथे लिहिणार आहोत 35. संख्या किती अंकी तयार झालेली इथे दिसते? इथे दिसते तुम्हाला एकूण 5 अंक आपण लिहिले. शतक स्थानी काहीच लिहिलेलं नाही, कारण इथं असं म्हटलेलं काहीच दिलेलं नाही. मग 2,63,035 ही आपण लिहिलेली संख्या केव्हा बरोबर होईल? जेव्हा
शतकच्या स्थानी आपण 0 हा अंक लिहिला. याचाच अर्थ ज्यावेळी एखाद्या स्थानाचा अंक दिला जात नाही त्यावेळी त्या जागी काय लिहायचे असते? 0 लिहायचे असते. आणि मग आपली संख्या येते तयार झाली 2,63,035. लक्ष किंवा लाख असे वाचन केले तरी सुद्धा चालते. आता पहा दुसरे उदाहरण. सहा लक्ष 25,415 ही संख्या आपल्याला आता अंकांमध्ये लिहायची आहे. येथे काय सांगितलेले आहे पहा. लक्ष हे सर्वात मोठे स्थान आहे आणि लक्ष या घरामध्ये एकूण 6 अंक असतात. म्हणून आपण इथे 6 रकाने तयार करून घेतले. आपण यांचे स्थान लिहूया. उजवीकडून डावीकडे स्थान लिहायचे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. आता दिलेल्या संख्येची मांडणी करून घेऊया. पहा किती सांगितले? 6 लक्ष. म्हणून लक्ष घरामध्ये लिहिले 6. 25,000. हजारच्या घरामध्ये आपल्याला लिहायचे 25. दशहजार आणि हजार मिळून एक घर होईल म्हणून इथे आपण लिहिले 25. त्यानंतर 400. हा शे म्हणजेच काय सांगतो? तो शतक घराचा निर्देश करतो म्हणून 4 आपण शतक घरामध्ये लिहिली. आणि 15 ही संख्या काय सांगते? दशक आणि एकक घर सांगते म्हणून आपण इथे लिहिले 15. आणि अशा पद्धतीने या संख्येचे लेखन आपण अगदी सहजपणे अंकांमध्ये केले. 6,25,415. या उदाहरणात पाहिलं तर शे याचा असं सांगणारा इथे कोणताही अंक नव्हता म्हणून आपण तिथे लिहिले 0. पण इथे 400 असे इथे सांगितलेले आहे म्हणून शतक घरामध्ये आले 4. हे तुम्ही समजावून घ्यायचे आहे. चला पुढील उदाहरण पहा. 9,10,000 100. पहा येथे सुद्धा पहिल्यांदा तुम्ही काय कराल? स्थान बघाल. सर्वात मोठे स्थान लाख म्हणून किती रकाने कराल? तुम्ही वहीमध्ये करायची आहे ही क्रिया. एकूण रकाने किती होतील? 6 रकाने होतील. 1 2 3 4 5 आणि 6. येथे आपण स्थान लिहूया संख्यांचे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. आता या संख्येची मांडणी करूया. पहा किती लाख सांगितलेले आहेत? 9 लाख सांगितलेले आहेत म्हणून इथे संख्या लिहिली 9. त्याच्यानंतर किती हजार सांगितलेले आहेत? 10,000 म्हणून इथे हजारच्या घरामध्ये आपण लिहिले 10. आता पुढे किती सांगितलेले आहेत? 100 म्हणून आपण इथे लिहिले 100 म्हणजे एक शतक. शतकच्या घरामध्ये 1 लिहिला. पुढे दशक आणि एकक मध्ये लिहिण्यासाठी कोणताच अंक त्यांनी सांगितलेला नाही म्हणजे तिथे काय येईल? 0 आणि 0 येईल. पहा वाचन करून. तर वाचन होते 9,10,100. अशा सहज आणि सोप्या पद्धतीने आपण संख्यांचे अक्षरी लेखन दिले असेल तर अंकांमध्ये लेखन करू शकतो. आणि मग हे आपण काढलेले उत्तर इथे तुम्ही लिहायचे आहे. पहा 9,10,100 ही तुम्ही संख्येची मांडणी केलेला आहात. असे कच्चे काम करून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचायचे आहे. नक्कीच तुम्ही माझ्या बरोबर वहीमध्ये उदाहरणे सोडवत असाल तर आता हे चौथे उदाहरण तुम्ही सोडवायचे आहे. 7,20,000. हे उदाहरण वहीमध्ये सोडवायचे. आता हे उदाहरण आणि हे उदाहरण तुम्ही तुलना केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे हजारचे स्थान दिलेलेच नाही, शतकाचे स्थान पण दिसतच नाही. मग त्यांना घ्यायचे की नाही? इथे कोणते स्थान दिले किंवा नाही हे पाहण्यापूर्वी आपल्याला फक्त पहिले स्थान ठरवायचे. लक्षात घ्या.
कोणते स्थान आहे इथे पहिले? लाख स्थान. म्हणजे लाख ही सर्वात मोठे स्थान इथे दिलेले आहे. मग लाख या स्थानामध्ये किती अंक येतात? तर 6 अंक येतात. मग इथे हजारचे स्थान देऊ दे किंवा न देऊ दे, आपणाला 6 रकाने तयार करायचे आहेत. हे लक्षातच ठेवायचे, कारण लाख म्हटले की 6 रकाने हे पाहिजेतच. 6 अंकी संख्या ती तयार व्हायलाच पाहिजे. मग आता आपण यांचे स्थान लिहिले, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. आता सांगितलेली संख्या आपण लिहूया. किती सांगितलेले आहेत पहा? 7 लाख. किती सांगितलेले? 7 लाख. मग इथं 7 लाखच्या घरामध्ये लिहिला. पुढे काही हजार सांगितलेत का? नाही. शतक सांगितलेले आहेत का? नाही. फक्त 20 सांगितलेले आहेत. आणि मग हे 20 कुठे येतील? हे 20 सुट्टे आहेत, म्हणून ते दशक आणि एकक घरामध्ये येतील 20. इथं दिसतात तर लाख, पण आपण निरीक्षण केलं तर ही संख्या आपल्याला कशी दिसते? 7 आणि 20. याच्यामध्ये हजार आणि शतक स्थानी कोणतेच अंक आपल्याला दिसत नाही. ज्यावेळी तुम्ही अशीच ही संख्या लिहिला, दशहजार, हजार आणि शतक स्थानचा विचार न करता तुम्ही संख्या लिहिला, तर तुमची संख्या पहा अशी येणार. बरोबर आहे का? मग ही संख्या तुम्ही वाचताना कशी वाचणार? 720. पण लेखन कशाचं सांगितलंय तुम्हाला? 7,20,000. मग 720 आणि 7,20,000 बरोबर आहे का? नक्कीच नाही. त्या दोन्हींचा मेळ बसत नाही, म्हणून हे तुमचे उत्तर चुकले. म्हणून मी तुम्हाला सांगते की अशी मांडणी करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही योग्य त्या जागी स्थानावर अंक लिहा. मग आता काय करायचे? हजार आणि शतक स्थानी काहीच दिलं नाही तर ते तसंच ठेवायचं का? नाही. तिथं काहीच दिलं नाही याचा अर्थ तिथं 0 आहे. आणि म्हणून ही संख्या कशी तयार झाली पहा? 7 लाख अशी ही संख्या तयार झाली. लक्षात ठेवा, ज्यावेळी एखाद्या स्थानचा अंक दिला जात नाही त्यावेळी त्या ठिकाणी काय असतो? 0 असतो. मग तुम्हाला फक्त अशी संख्या दिली जाईल, 2 लाख लिहा असे तुम्हाला सांगितले जाईल. मग तुम्ही काय ठरवायचे? हे लाख आहे. लाख म्हणजे एकूण किती अंक? 6 अंक. पुढे काहीच दिलेले नाही, म्हणून पहिल्यांदा लिहिला 2 आणि 2 वर किती शून्य दिल्या? 5 शून्य दिल्या. पहा झाले की नाही 2 लाख. अशा पद्धतीने संख्यांचे 6 अंकी संख्यांचे अक्षरी लेखन आणि अंकांमध्ये लेखन तुम्हाला करायचे आहे. उदाहरण संग्रह 3 मध्ये अभ्यास पहा काय आहे तुमच्यासाठी. उदाहरण संग्रह 3 मध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा संख्या अक्षरी लिहा आणि संख्या अंकांमध्ये लिहा म्हणून तुम्हाला दिलेला आहे. तो तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे.